बुलेटिनच्या सुरुवातीला अर्थातच बजेट संदर्भातल्या बातम्या आपण पाहणार आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केलाय आणि त्यांच्या संकल्प पूर्तीला बळ देणारा यंदाचा हा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवारांनी आज विधानसभेत सादर केला। महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही असं सांगत शेती, शेतीपूरक क्षेत्र, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास अशा अनेक क्षेत्रांसाठी भरीव तरतूद असलेला विकसित भारत, विकसित महाराष्ट्राचं स्वप्न प्रत्यक्षात आणणारा हा अर्थसंकल्प आहे। यातून देशांतर्गत विदेशी गुंतवणूक, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील। विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या मतदारांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवण्यात अर्थसंकल्प यशस्वी होईल असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला। मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणजेच ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर व विरार बोईसर या 7 ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापारी केंद्र निर्माण केली जाणार आहेत। त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था सध्या $140 बिलियन वरून सन 2030 पर्यंत $300 बिलियन तर सन 2047 पर्यंत $1.5 ट्रिलियन पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।